आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। मी मॉइश्चरायझर यूज करत आहे फॉक्सटेलचं। मी संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती देखील हे मॉइश्चरायझर व्यवस्थितपणे लावून घेत आहे। त्याच्यानंतर मी लावणार आहे प्रायमर, कारण की कोणताही बेस लावण्यापूर्वी म्हणजेच क्रीम किंवा फाउंडेशन लावण्यापूर्वी आपण जर प्रायमर लावलं तर ते जे फाउंडेशन आहे किंवा कोणतीही क्रीम असू द्या, मग ती बीबी क्रीम असू द्या किंवा सीसी क्रीम असू द्या, ती लावण्यापूर्वी आपण जर प्रायमर लावलं तर आपल्या चेहऱ्यावरती ते छान बसतं आणि एक छान बेस तयार होतो। मी इथे यूज करणार आहे मार्सचं प्रायमर आणि अतिशय छान हे प्रायमर आहे, पोस्ट मिनिमायझिंग आहे। प्रायमर छान सेट झालेला आहे। त्याच्यानंतर मी यूज करणार आहे सीसी क्रीम आणि त्यासाठी मी जो शेड घेतलेला आहे, जो माझ्या स्किन टोन वरती व्यवस्थितपणे जातो, तो आहे 01 बीच। हे बघा, एवढंसं मी घेतलेलं आहे इथे। अशा पद्धतीने लावल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने देखील ब्लेंड करू शकता आणि जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर ब्युटी ब्लेंडरने देखील ब्लेंड करू शकता। पण डेली लाईफमध्ये आपल्याकडे जास्त वेळ नसतो, तर मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही हाताने जरी ब्लेंड केलं तरीही चालतं। फक्त अगोदर मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून तुमचा चेहरा जो आहे तो ब्लेंडिंगसाठी एकदम प्रिपेअर होईल। सो मी माझ्या हातानेच हे ब्लेंड करून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड झालेली आहे। ब्लेंडिंग झाल्यानंतर याला सेट करण्यासाठी मी यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मिऑनची ऑइल कंट्रोल